सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जो चांगली कर्म करतो, नियमांमध्ये राहतो, भगवंताचं नामस्मरण करतो, त्याला साक्षात भगवंत घ्यायला येतो. म्हणजे ज्याला कोणाकोणाला भगवंत घ्यायला येतो ना, ते आज आपण 7 लोक पाहणार आहोत की त्यांना आहे ना, काही करून भगवंताचं दर्शनसुद्धा होतं, त्यांना दिव्यदृष्टीसुद्धा लाभते आणि भगवंत त्यांना घ्यायला येतो ना. म्हणजे गरुड पुराणानुसार जे मनुष्य ही 7 कामे करतात ना, त्यांचं प्राण घेण्यासाठी आहे ना, स्वतः भगवंत पृथ्वीवर येतात. अशा मनुष्यांना मृत्यूपूर्वीचं यमराजांचं साक्षात दर्शन होतं. या विषयामध्ये एक प्राचीन पौराणिक कथासुद्धा सांगितली जाते, जी आजही तुम्हाला आपण सांगणार आहोत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, जी फक्त ऐकण्यातून तुमच्या जीवनामध्ये महान परिवर्तन घडेल. तर चला आपण या निरूपणाला सुरुवात करूया. सकाळ झाली होती आणि सकाळी सकाळी नारद मुनींची आणि भगवंताची भेट झाली. बघा, नारद मुनी आश्चर्याने विचार करू लागले, असा कोण पुण्यात्मा आहे की पृथ्वीवर ज्याला आणण्यासाठी स्वतः भगवंत जात आहेत? असा कोण घोर पापी जन्माला आला आहे की ज्याला दंड देण्यासाठी स्वतः धर्मराज जाणं आवश्यक झालं आहे? नारदजींची जिज्ञासा अधिकच वाढली. त्यांची मनोमन ठरवलं की यमराजांना न विचारता हे रहस्य उलगडणार नाही. त्यामुळं ते आपल्या दिव्य गतीनं पुढे गेले आणि यमराजांच्या समीप पोचून म्हणाले, हे धर्मराज, मी तुम्हाला प्रणाम करतो. आज एवढ्या शीघ्रतेनं आपण पृथ्वी लोकाकडे का चालले आहात बरं? असा कोणता प्रसंग उद्भवला आहे की स्वतः महाबली यमराजांना जावं लागत आहे? माझ्या मनात रहस्य जाणण्यासाठी मोठी इच्छा निर्माण झाली आहे. तेव्हा यमराजांनी देवर्षी नारदांना पाहून आपल्या भेसाळ थोडा विराम दिला आणि सन्मानपूर्वक उत्तर दिलं, हे देवर्षी, आपणाशी माझा प्रणाम आहे. आपण तर भगवान विष्णूंचे परमभक्त आहात ना आणि संपूर्ण जगाचे समाचार जाणता. तरीही आपण विचारलं आहे ना, म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. आज मी पृथ्वीवर आहे ना, अशा 7 अशा मनुष्यांचं प्राण घेण्यासाठी जात आहे ना, ज्यांचे कर्म इतकं विलक्षण आहे ना, त्यांच्याजवळ माझे स्वतः उपस्थित असणं आवश्यक आहे. पण माझ्या अगोदर स्वयं भगवंत माझ्या पुढे आहे. आता यमदेव नारदांना सांगायला सुरुवात करतो, ते पापी असोत किंवा पुण्यात्मा, पण जीवनामध्ये ही 7 विशिष्ट कर्म केलेल्या व्यक्तीला आणण्यासाठी मी स्वतःच जातो. नारदजींचं आश्चर्य अधिकच वाढलं. ते म्हणाले, हे धर्मराज, मनुष्याचं प्राण घेण्यासाठी तर आपल्या यमदूतांना पाठवलं जातं ना, मग अशा कोणत्या विषयामुळं आपणासला स्वतःला जावं लागतं आहे? ते 7ही मनुष्य महान पुण्याचे भागी आहेत की त्यात एखादा घोर पापीसुद्धा आहे? यमराजांनी सांगितलं, हे देवर्षी, मी सांगितलं ना, तसे तो पापी असो किंवा पुण्यात्मा, परंतु त्याने जीवनातील 7 कार्य केलेली असतील ना, तर मला स्वतःचं प्राण घ्यायला जावं लागतं. पण भगवंत बघा, माझ्या पुढे चाललेले आहेत. जणू काही तेच त्यांचे प्राण घ्यायला चाललेले आहेत. आपली इच्छा असेल ना, तर माझ्यासोबत तुम्ही येऊ शकता. मी तुम्हाला त्यांचं दर्शनही करून देईल आणि त्यांच्या कर्माचा वृत्तांतही सांगेल. देवर्षी नारद यांनीही विचार केला की अशा सुवर्ण संधीचा कदाचित पुन्हा लाभ मिळणार नाही. जेव्हा स्वतः धर्मराज पृथ्वी लोकावर जाऊन अशा मनुष्यांबद्दल जाणून घेता येईल ना, तेव्हा ती संधी का सोडावी बरं? त्यामुळे ते म्हणाले, हे धर्मराज, हे माझं सौभाग्य आहे. मी नक्कीच तुमच्यासोबत येईल. कृपया मला मार्गदर्शन करा. इतकं ऐकताच यमराजांनी आपल्या भेसाळ निर्देश दिले आणि यमलोकाच्या सीमा पार करून ते देवर्षी नारदांसह आकाशमार्गे पृथ्वीकडे प्रस्थान करू लागले.
त्यांचं पहिलं गंतव्यस्थान एक घनदाट दुर्गम जंगल होतं. तिथे एक अत्यंत दरिद्री ब्राह्मणाची कुटी होती. ते घनदाट जंगल महाक्षय वन म्हणून ओळखलं जात असे. अनेक पुराणांमध्ये या वनाचं वर्णन मिळतं. येथे ऋषीमुनी कठोर तप करीत असत आणि आध्यात्मिक साधना करत असत ना. त्या वनाच्या मध्यभागी एक जीर्ण कुटी होती, ज्याच्या बाहेर एक अत्यंत दरिद्री वृद्ध ब्राह्मणाचं मृत शरीर पडलं होतं. तेथे ना कोणी परिजन दिसत होता, ना मित्र, ना कोणी शेजारी होता. बघा, चारही बाजूला सन्नाटा होता ना. फक्त सुकलेल्या पानांची सळसळ, कधीतरी पक्ष्यांचे दुःखद स्वर ऐकू येत होते. यमराज आणि देवर्षी नारद तिथे पोचतात. ते पाहतात तर काय, तिथे त्यांच्या अगोदर भगवंत तिथे पोचलेले होते. भगवंतांनी यमराजाला सांगितलं, आता यांना तुम्ही हात लावू शकत नाही. आता मी त्यांना घेऊन जाणार. बघा, तेव्हा देवर्षी त्या वृद्ध ब्राह्मणाचे मृत शरीर पाहिलं. तेव्हा त्यांचं हृदय द्रवित झालं ना. त्यांनी यमराजांना विचारलं, हे धर्मराज, हा कोण आहे बरं? इथे तर त्याची काळजी घेण्यासाठी कोणीही दिसत नाही. त्याचे कुटुंब कुठं आहेत बरं? यमराज त्या मृत ब्राह्मणाच्या शरीराजवळ उभा राहून गंभीर स्वरामध्ये म्हणाले, हे देवर्षी, यांचं नाव सत्यव्रत आहे. हा आपल्या काळातील अत्यंत विद्वान ब्राह्मण होता, परंतु आयुष्यभर त्यानं सत्याचं पालन केलं. यानं कधीही असत्य बोलले नाहीत, कधी कोणाचे छलकपट केलं नाही आणि धर्माच्या मार्गापासून तणिकही विचलित झाले नाहीत. परिणामी हा दारिद्र्यातून बाहेर पडू शकला नाही. समाजाने याचा तिरस्कार केला, कारण सत्य बोलताना अनेकदा लोकांचा अप्रियही वाटत असताना त्यांच्या वचनांच्या कठोर सत्यामुळं लोकांनी त्याला दरिद्री होताना पाहिलं. कोणीही मदतीला पुढं आले नाही. शेवटी त्याचे परिवारजनही त्याच्यापासून दूर झाले. नारदजी पुढे विचारतात, हे धर्मराज, पण अशी अवस्था याच्यावर का आली बरं? फक्त सत्य बोलण्यामुळं? यमराज सविस्तर समजावत म्हणाले, पहा, या संसारामध्ये आहे ना असे अनेक मनुष्य आढळतात, जे छळ, कपट, खोटेपणा, बेईमानीच्या माध्यमातून धन किंवा सुखसोयी मिळवतात. सत्यव्रतानं असं कधीच काही केलं नाही. त्यानं सदैव सत्याचा आधार घेतला. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना, सत्यम वद धर्मचर, म्हणजे सदैव सत्य बोला, धर्माच्या मार्गावर चाला. यानं आपलं पूर्ण आयुष्य याचं सिद्धांतावर जगले. भौतिक दृष्टीनं यांचं जीवन अतिशय संघर्षमय राहिलं असेल, पण आध्यात्मिक दृष्टीने आहे ना, तो महान पुण्यात्मा आहे. नारदजींनी त्याची निस्सहा अवस्था पाहून व्यथित होऊन विचारलं, हे धर्मराज, यानं कधी पाप केलं आहे का? कधी कुणाचे अपमान केला आहे का? कुणाचं मन दुखावलं आहे का? यमराज म्हणाले, हा सत्यव्रत अत्यंत विनम्र होता. सत्य बोलताना देखील तो कुणाचा अनादर करत नसे. अत्यंत नम्रतेनं आपले विचार मांडत असे. पण सत्य कडू असतं ना, त्यामुळं कधी लोकांना असुविधा व्हायची. तरीही याचं पुण्य इतकं महान आहेत ना, की याला घेण्यासाठी मला स्वतःला यावं लागलं. पण याचे पुण्य एवढे थोर आहेत ना, की माझ्या अगोदरच भगवंत आला. म्हणजे जो मनुष्य आयुष्यभर सत्याचं पालन करतो ना आणि कुणालाही कष्ट न देता धर्माच्या मार्गावर आढळ राहतो, त्याला घेण्यासाठी मी स्वतःही जातो आणि माझ्या अगोदर भगवंतही येतो ना. तो व्यक्ती धन संपत्तीपासून वंचित असला तरीही यानंतर यमराजांची आपल्या दिव्य अधिकारानं सत्यव्रताची आत्मा त्याच्या मृत शरीरातून बाहेर काढली आणि भगवंताच्या अधीन केली. त्याच्या मुखातून एका अद्भुत तेज होतं. सत्यव्रताच्या आत्म्यानं देवर्षी आणि महाराज यमराजांना प्रणाम केला. यमराजांनी त्यांना सांत्वना दिली आणि पुढे जाण्याचा इशारा केला. बघा, ते म्हणाले, या संसारामध्ये सत्याचं पालन करणं सोपं नाही, पण जो असं करतो ना, तो खरोखरच महान पुण्य मिळवतो. अशा प्रकारे यमराजांनी सत्यव्रताचं प्राण घेऊन
त्याला आपल्या दिव्य मार्गावर पुढे प्रस्थित केलं. यानंतर यमराज आणि देवर्षी नारद आकाशमार्गे पुढे निघाले. यमराजांचा भेसा आकाशामध्ये मोठ्या वेगाने उडत होता आणि देवर्षी नारद त्यांच्या सोबत चालत होते. तेव्हा नारदजी म्हणाले, हे धर्मराज, आता पुढील स्थान कोणतं आहे बरं? आणि आता आपण कोणाच्या प्राणांसाठी निघालो आहोत? यमराज म्हणाले, हे देवर्षी, आता आपण श्रीवर्धनपुरी नावाच्या नगराकडे चाललो आहोत. तेथे हरिदास नावाच्या मनुष्याचं निधन झालेलं आहे. त्यानं जीवनभर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव या सिद्धांताचं पालन केलं ना, त्यानं आपल्या मातापिता आणि गुरुजनांची इतकी सेवा केली आहे ना, त्याचं पुण्यही अपार आहे. म्हणून त्याचं प्राण घेण्यासाठी मला स्वतःला यावं लागत आहे. नारदजी म्हणाले, खरंच हे माझे मोठे सौभाग्य आहे. आज मला तुमच्यासोबत अशा पुण्यात्मांचं दर्शन होत आहे ना. आता यम आणि नारद मुनी त्या हरिदासाच्या घरी पोचले. तेथे एक छोटीशी कुटी होती, पण तिच्या बाहेर काही लोक दुःखी मुद्रेने उभे होते. पण यमराज आणि नारद जाण्या अगोदर तिथे भगवंत उभे होते. कुटीसमोर पोचल्यावर नारदजींनी भगवंतांना प्रणाम केला. यमराजांनी सुद्धा प्रणाम केला. बघा, एक तरुण पुरुष मृत अवस्थेत पडला होता आणि त्याचे वृद्ध मातापिता हंबरटा फोडून रडत होते. नारदजी म्हणाले, हे धर्मराज, हा युवक तर अतिशय तरुण दिसत आहे. त्याचे मातापिता खूप वृद्ध आहेत. असे कोणते कर्म होतं की यानं एवढ्या लवकर देहत्याग केला? यमराज समजावतात, हे देवर्षी, या युवकानं आयुष्यभर मातापित्यांची सेवा केली. तरुणपणी जेव्हा त्याने स्वतःचं घर संसार बसवण्यासाठी वेळ होती ना, तेव्हा यानं स्वतःच्या लाभहानीकडे न पाहता आपल्या मातापित्यांच्या सुखसोयींचा विचार केला. त्याचे मातापिता अस्वस्थ राहत, तरीही तो आपल्या सामर्थ्यानुसार त्याचा उपचार करत असे ना, त्याची काळजी घेत असे, त्यांच्या मनोकामना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे. म्हणून स्मृतीत सांगितलं आहे ना, मातापिता देवासमान आहेत. जो मनुष्य आपल्या मातापित्यांची सेवा करतो ना, त्याचा अनादर करत नाही, त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवतो, तो महान पुण्य प्राप्त करतो. नारदजी म्हणाले, हे सत्य आहे. भगवान विष्णूंनी अनेक वेळा मातापिता सेवेला सर्वात मोठा धर्म मानला आहे ना. आणि आजसुद्धा भगवान विष्णूजी आपल्या अगोदर इथे हजर आहेत. म्हणजे या मृत व्यक्तीचं किती पुण्यात्मा असेल. या युवकानं पित्याच्या आज्ञेचं पालन केलं, मातेसमोर समर्पण भाव ठेवला, त्यामुळे निश्चय त्याचं पुण्यफळ अद्वितीय असतील. यमराज म्हणतात, असे पुत्र विरळाच आढळतात जे आपल्या सर्व इच्छांचा त्याग करून मातापित्यांना प्राधान्य देतात ना. याने सर्व काही सोडून आपल्या मातापित्यांची सेवा केली. आता याचे प्राण निघून गेले आहेत ना, पण याचे पुण्य इतके महान आहेत ना की मी स्वतः त्यांच्या आत्म्याला आदरपूर्वक यमलोकापर्यंत घेऊ इच्छित आहे. मला नको आहे की माझे दूत याला घेऊन जावेत. पण भगवंत विष्णूजींनी यमदेवाला नाकारलं. यमदेवाला त्यांना हात लावून दिला नाही की हा माणूस माझा आहे. बघा, जेव्हा आपण भक्ती करतो ना, तेव्हा भगवंत आपल्याला यमदेवाला हात लावून देत नाही, कारण हा पुण्यात्मा आत्मा आहे ना, तो भगवंताकडेच जात असतो. बघा, हा देखील माझ्या नियमांत अंतर्गत येतो ना. ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तेवढ्यात यमराजांनी आपला दंड हलकेसे उचलले आणि हा तरुण मनुष्य हरिदासाची आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर काढली आणि आत्मानेही यमराजांना नमन केलं ना आणि देवर्षी नारदांना पाहून हात जोडले. बघा, आपल्या मात्या पित्यांना सोडून जाण्याची वेदना त्याच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत होती ना. यमराजांनी त्याला सांत्वना दिली, हे वस्ता, तुझं लोक परिवर्तन झालं आहे. तू माता पित्याची जितकी सेवा केली आहेस ना, त्याच्या फळस्वरूपामध्ये तुला उत्तम गती मिळेल. चिंता करू नकोस. तुझ्या माता पित्यांच्या भरणपोषणासाठी
परमात्मा नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. हरिदासाची आत्मा कृतज्ञ होऊन यमराजांनी नारदजींना प्रणाम करून दिव्य लोकांच्या दिशेने निघाली. यमराजांचा हा न्यायपूर्ण व्यवहार पाहून देवर्षी नारदांनी त्या समाधानाची श्वास घेतली. अशा प्रकारे त्यांनी दुसरी पुण्यात्मा पाहिली, ज्याच्या सेवाभावनानं त्याला महान बनवलं होतं ना. आता यमराज आणि नारदजी तिसऱ्या आत्म्याच्या शोधामध्ये आकाशमार्गी पुढे निघाले. नारदजी मध्ये पुन्हा विचारतात, हे धर्मराज, पुढे गंतव्यस्थान कोणतं आहे बरं? आता आपण कोणाचे प्राण घेण्यासाठी जातात? तो पापी आहे की पुण्यवान आहे? यमराज म्हणाले, आता आपण गोवर्धनपुराकडे चाललो. तेथे एक मनुष्य आहे, त्याचं नाव आहे गोपालदास. त्यानं आपलं संपूर्ण जीवन गोसेवेला अर्पण केलं आहे आणि त्याचे नुकतंच निधन झालं आहे. नारदजी आश्चर्यानं म्हणालं, गोपाळदास या नावावरूनच कळतं की तो गोमातेवर फार प्रेम करत असेल. थोड्याच वेळात ते गोवर्धनपुराजवळ पोचले. हे नगर प्राचीन काळापासून गोसेवा आणि कृष्ण भक्तीसाठी प्रसिद्ध आहे ना. नगराच्या बाहेर एक छोटीशी गोशाळा होती, जिथे अनेक गायी होत्या ना. गोशाळेच्या बाहेरच्या गोपाळदासाचं पार्थिव शरीर ठेवलं होतं. त्याच्या आजूबाजूच्या काही गायी उदास मुद्रेने उभ्या होत्या, जणू त्यांना त्यांच्या रक्षकाच्या जाण्याची जाणीवच झाली होती. आसपासचे लोकही होते, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खोल शोक दिसत होता. तेव्हा देवर्षी नारद आणि यमराज त्या ठिकाणी पोचतात. तिथे सुद्धा भगवान विष्णू त्यांना दिसले. जिथे गोपाळदासाचं शरीर ठेवलं होतं ना, तिथेच भगवंत बसले होते. नारदजी त्या मृत शरीराकडे पाहत म्हणाले, हे धर्मराज, या गोपाळदासाबद्दल थोडे सविस्तर सांगा. यमराज स्पष्ट करतात, गोपालदासाने आपलं संपूर्ण जीवन गोसेवेला समर्पित केलं आहे. त्यानं केवळ गोमातेलाच नव्हे तर भुकेल्या पशु पक्ष्यांनाही दाणं पाणी दिले. आपल्या मर्यादित साधन संपत्ती असून सुद्धा तो नेहमी प्रयत्न करत असे, कोणताही जीव भूक राहू नये. शास्त्रामध्ये म्हटलं आहे ना, गावो विश्वस्य मातर, म्हणजे गाय विश्वाची माता आहे ना. आणि गोमातेची सेवा हे सर्वोच्च पुण्य मानलं जातं. याशिवाय सर्व प्राणीमात्रांबद्दल दयेची भाव होता ना. म्हणूनच गोमातेप्रती प्रेम दयेचा हा पुंज असलेल्या या व्यक्तीचं प्राण घेण्यासाठी मला स्वतः यावं लागलं. हे ऐकून नारदजी म्हणाले, अनेकदा लोक स्वतःच्या स्वार्थामध्ये इतके बुडतात ना की पशूंची वेदना त्यांना समजत नाही. पण गोपालदासानं आपल्या स्वतःसाठी कमवलं नाही, तर या बेजबान प्राण्यांसाठी त्याने आपलं सर्वस्व अर्पण केलं ना. असं विरळच घडतं. यमराजांची सहमती दर्शवत मान हळवली आणि गोपाळदासाच्या पार्थिवा शरीराजवळ आले. त्यांच्या दंडाच्या हलक्या संकेतानं गोपाळदासाची आत्मा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर परमशांती आणि समाधानाचे भाव होते ना. यमराजांना पाहता तिने हात जोडले आणि देवर्षी नारदजींना नमस्कार केला आणि भगवान विष्णूंनी त्या आत्म्याला घेऊन निघाले. बघा, आता हे 7 लोकांचा आत्म्यांची तुम्हाला ही पूर्ती जर सांगायचं झालं ना तर 2 तास लागतील. म्हणून पुढच्या भागामध्ये आपण पाहू. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, भगवंत घ्यायला त्यांनाच येतो ना ज्यांनी पुण्य कमावलेलं असतं. नाहीतर पैशासाठी आमिष दाखवून केलेले पुण्य कधीच भगवंतापर्यंत जात नाही. भगवंतापर्यंत आहे ना निर्मळ मनाने केलेले पुण्य आहे ना, निर्मळ मनाने केलेलं दान आहे ना, हे भगवंतापर्यंत पोचतं. म्हणून तुम्हाला वाटत असेल की माझ्या मृत्यूनंतर मला भगवंत घ्यायला यावा, तर कर्म व्यवस्थित करा, निश्चय ठेवा, भगवंत येतोच आणि आपल्याला सुद्धा भगवंत घ्यायलाच येणार आहे. 2 वेळची उपासना करा. लक्षात ठेवा, भगवंत आपल्या हृदयातच आहे ना. कधी येईल आणि घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण स्वारींनी आपल्याला सांगितलेले आहेत ना, तू कर्म करत राहा, पण फळाच्या अपेक्षा तू करू नकोस. पुढे काय होईल ते नियतीवर सोडून दे.
तुझे जर चांगले कर्म असतील ना तर तुझ्या जीवनामध्ये चांगलंच होणार आहे. येणारा काळसुद्धा चांगला असेल. तर तू वाईट कर्म केले असशील तर तुझ्या जीवनामध्ये येणारा काळसुद्धा वाईटच असेल. जर ज्यानं या जन्मामध्ये दान केलं, दानपूर्ण काम केलं, पुण्यकर्म केलं तर येणारा जन्म आहे ना त्याच्यासाठी श्रीमंती घेऊन येईल. त्याला काही कष्ट करावे लागणार नाही. म्हणून आपण आहोत ना, आपण नेहमी भगवंताला दोष देत राहतो, आपल्या आईबापाला दोष देत राहतो. तू माझ्यासाठी कमवून ठेवला असतंस ना तर मी एवढा भिकारी नसतो. बघा माझ्या मित्राच्या आईबापानं एवढं कमवून ठेवलं, तू माझ्यासाठी कमवून ठेवलं नाहीस. आपल्या आईबापाला दोष देतो ना, पण आपण स्वतः मात्र काही करत नाही. आपण स्वतःने विश्व निर्माण करायचं ठरवलं ना तर आपणसुद्धा श्रीमंत होऊ. आपण कर्मामध्ये राहिलो ना तर आपणसुद्धा भक्तिवान राहू ना. आपण आचरणामध्ये राहिलो तर आपले जीवनसुद्धा सुंदर होईल ना. म्हणून आचरणामध्ये राहा, धर्माचं कार्य करा. भगवंत तुमच्या जवळच आहे ना. भगवंत कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.